बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. एक मराठा लाख मराठा, एक मराठा कोटी मराठा. काल मनोज जरांगे पाटलांनी तमाम मराठ्यांना मुंबईच्या सागर बंगल्याची हाक दिली. सागर बंगला हा तोच सागर बंगला, या महाराष्ट्राच्या गढूळ झालेल्या गलिच्छ झालेल्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा तोच सागर बंगला. हा तोच सागर बंगला या महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या गढूळ राजकारणाचा उगम बिंदू. आजपर्यंत असं गढूळ राजकारण महाराष्ट्राच्या भूमीने कधी पाहिलं नव्हतं. हा तोच सागर बंगला मनोज जरांगे पाटलांनी अतिशय योग्य हेरलं. मराठ्यांच्या आरक्षण आंदोलनाला फसवण्याचं, त्याला नेस्त नाबूद करण्याचं खऱ्या अर्थाने बेत जर कुठून आखले जात असतील तर हा तोच सागर बंगला. मनोज जरांगे पाटलांनी अतिशय योग्य हाक दिली होती. जशी मनोज जरांगे पाटलांनी ही हाक दिली, रातोरात जमावबंद्या, संचारबंद्या लागू. लाखो मराठा जो मुंबईच्या दिशेने कूच करण्याची तयारी करू लागला होता, जागेवर थडकवण्यात आलं. असो, जे काही झालं तुम्हा सर्वांच्या समोर आहे. पण लक्षात घ्या, वाईट एका गोष्टीचं वाटतं. विधान भवनाच्या आवारामध्ये ज्या वेळेस महाविकास आघाडीचे आमदार ज्या वेळेस या सरकारच्या विरोधात घोषणाबाजी आज करत होते, तुम्हाला मी ते दृश्य दाखवतो. दानवे साहेब असतील, अंबादास दानवे असतील, भाई जगताप असतील, राजन साळवी असतील. विचार करा, अजय चौधरी, महाविकास आघाडीचे अनेक आमदार तिथे उभे होते. ज्या वेळेस ते घोषणा देत होते, छत्रपती शिवाजी महाराज की जय, मराठ्यांना नको आश्वासन, हवं हक्काचं आरक्षण, या अशा प्रकारची ज्यावेळेस ते घोषणा देत होते, तिथून मुख्यमंत्र्यांचा त्यांच्या आमदारांसकट एक ताफा चालला होता, ज्यामध्ये शंभूराज देसाई होते. शंभूराज देसाई मंत्री आहेत, सरकारमधले मंत्री आहेत आणि मराठा आहेत. विशेषतः शंभूराज देसाई, सातारा, पाटण. मला पाटणच्या त्या तमाम मराठ्यांना आव्हान करायचंय, तमाम मराठ्यांना आव्हान करायचंय. मराठ्यांच्या आरक्षण आंदोलनाच्या बाजूने ज्यावेळेस महाविकास आघाडीचे आमदार तिथे विधानसभेमध्ये आवाज उचलत होते, हेच शंभूराज देसाई काय म्हणाले माहितीये? इतकेच काय म्हणाले? तुम्ही इतकेच उरलात. तुम्ही हा व्हिडिओ पहा, मी तुम्हाला दाखवतोय. त्यातून तुम्हाला लक्षात येईल कशा प्रकारे आमदारांना चिडवून दाखवण्यात आलं. अरे ते इतकेच आहेत, पण ते जिगरबाज आहेत, जिगरबाज आहेत. त्यांनी आवाज उचलायचं धारिष्ट्य दाखवलं. मराठ्यांना नको आश्वासन, त्यांना हवं हक्काचं आरक्षण. त्यांनी आवाज उचलायचं धारिष्ट्य दाखवलं. आणि शंभूराज देसाई म्हणतायत तुम्ही इतकेच उरलायत. तुम्ही हा व्हिडिओ पहा मराठ्यांना, तुम्हाला लक्षात येईल मला काय सांगायचंय. अरे एवढंच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला ते गाणं आठवलं. वेळात मराठे वीर दौडले सात, रागात दौडले, त्या अभिमानात दौडले. त्यांच्या डोक्यात तो राग गेला होता. स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या डोक्यामध्ये तो राग गेला होता, ती तिडीक गेली होती आणि त्या खानास नेस्त नाबूद करायचं होतं. एवढंच त्यांच्या डोळ्यासमोर होतं. मागे मराठ्यांची जी काही फौज होती तीही घेतली गेली नाही. वेळात मराठे सात दौडले, कधीही एक साथ दौडले नाहीत. मराठे एक साथ दौडले नाहीत. इथेही तेच आहे. मराठ्यांना दुहीचा शाप आहे. आज शंभूराज देसाई असतील, मी तुम्हाला मगाशी म्हणालो ना, एक मोठं षडयंत्र आहे. कशा प्रकारे मराठ्यांना मुंबईपर्यंत आणायचं आणि मराठ्यांमध्येच मराठ्यांना गुंफवून ठेवायचं. काय झालं असतं माहितीये? ज्यावेळेस मराठे मुंबईत आले असते, काय झालं असतं माहितीये? सागर बंगल्याच्या बाहेर कोण दिसलं असतं? सागर बंगल्याच्या बाहेर दिसले असते राणे निलेश. सागर बंगल्याच्या बाहेर दिसले असते कदम रामदास, देसाई शंभूराज, शिंदे एकनाथ, पवार अजित. ह्या सगळ्यांनी ढाल गेली असती.
का कुणास ठाऊक आणखी एक प्रसंग इतिहासाचा आठवतो. मुघलांच्या काळामध्ये ज्यावेळेस मुघलांच्या सरदारांना छत्रपतींना हरवण्याची हिंमत झाली नाही, मराठ्यांना हरवण्याची हिंमत झाली नाही, त्यावेळेस मिर्झा राजा जयसिंग सोडला होता. आपलाच माणूस आपल्याच विरोधात. म्हणजे ही जी माणसांची नावं घेतली मी, ही पवार, अजित, शिंदे, एकनाथ, देसाई, शंभूराज, कदम, रामदास, राणे, निलेश राणे, नितेश राणे, नारायण, ही सगळी नावं कोण आहेत? ही एक खेळी चालू, एक षडयंत्र चालू, एक मोठं षडयंत्र. ह्यांना बरोबर पुढे केलं असतं, स्वागत करायला सांगितलं असतं, या या या, आणि दाखवलं असतं, तिथून बरोबर आत नेलं असतं, सांगितलं असतं, बघा बंद कॅमेऱ्यात कशा चर्चा करतायत जरांगे पाटील बघा. आणि ती विश्वासार्हता कमी करण्याचा एक मोठा परिप्रयत्न, एक मोठं षडयंत्र होऊ शकलं असतं कदाचित मुंबईच्या दिशेने. जे झालं ते चांगल्यासाठीच झालं असं आपण म्हणू शकतो. मराठ्यांना कायम दुहीचा शाप आहे. बघा ना, आज नितेश राणे सारखा एक मराठा आमदार, जे स्वतःला मराठा म्हणतात, हा नितेश राणे सारखा आमदार काय म्हणतोय? अरे बरं, त्यांचं वाक्य देखील हिंदीमध्ये, सागर बंगले का रस्ता बहुत दूर है बाबा, बीच में जुहू लगता है. आता जुहू लगता याचा अर्थ तुम्हाला सांगतो. जुहू मध्ये नारायण राणेंचा बंगला आहे, म्हणजे यांचा बंगला आहे. सागर बंगल्याच्या आधी जुहू लागतं, जिथे हा राहतो. म्हणजे याला काय म्हणायचंय? जुहू पासून तर पास होऊन दाखवा, म्हणजे तिथून तरी पुढे जाऊन दाखवा. आव्हान बघा, मराठ्यांना आव्हान मराठ्यांचंच. उगाच आम्ही असं म्हणत नाही की मराठ्यांना दुहीचा शाप आहे. तुम्ही हा व्हिडिओ पहा ना, कशा आविर्भावात हा मराठा आमदार नितेश राणे कशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करतोय बघा. हा आहे दुहीचा शाप बघा. सागर बंगले का रास्ता बहुत दूर है बाबा, बीच में जू लगता है, समझा ना? पहले जू पास करो, फिर सागर के बारे में सोचो. आपको जो कहना है वो आप टेबल पे आके बात कीजिए ना. गाली गलौज देने का अधिकार किसको है? कोई सहन नहीं करेगा इधर. सागर नहीं आए ना बंगले पे, अच्छा हुआ, वरना हम लोग खड़े आगे, हम लोग भी देख सकते क्या हुआ. हम लोग भी मराठा है, चाइनीज मॉडल नहीं है इधर, ओरिजिनल है ओरिजिनल. जे सहकारी त्या क्षणावेळी अंतराळी सराटीमध्ये होते, त्या आंदोलनामध्ये होते, ते अगर खरंच बोलत असतील तर त्यांची नार्को टेस्ट करा ना सगळ्यांची. जरांगे पाटलांची पण नार्को टेस्ट करा, खरं कळेल ना. उगाच आमच्या पोलिसांची बदनामी त्या निमित्ताने जी झाली की पोलिसांनी चुकीचा लाठीचार्ज केला, पोलिसांवर अपशब्द म्हणले गेले, तर या गोष्टीची कधी ना कधीतरी चौकशी. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर करोडो मराठ्यांच्या मनामध्ये या राणे कुटुंबाविषयी सणक गेली असणार, डोक्यामध्ये सणसणीत एक तिडीक गेलेली असणार. एक कवळीची देखील किंमत राणे कुटुंबाविषयी आता महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या मनामध्ये नाही. हा राणे कुटुंब कायम मराठ्यांचा तिरस्कार करत आला. 96 कोणी मराठा आणि मराठ्यांमध्ये वाद घालत आला, कुणबी आणि मराठ्यांमध्ये वाद घातला. तुम्ही सर्वांनी पाहिलं. आज काय म्हणतायत? सागर बंगल्याकडे जाण्याआधी आमचा जुहू लागतो, तिथून पार होऊन दाखवा, आमची भिंत पार करून दाखवा. तुमची भिंत किती असणार? एवढीशी. मराठ्यांच्या समोर तुमची भिंत एवढीशी. हे लक्षात घ्या. हे मराठ्यांना खुल्यामध्ये चॅलेंज करण्याचं हे जे काम राणे कुटुंब करताय, त्यांना कदाचित आज ते सोपं वाटेल. आज त्यांना ते सोपं वाटेल. एकेकाळी यांच्या वडिलांना राणे समितीवर ठेवलं होतं. राणे समिती, मराठा आरक्षण आंदोलनावर राणे समितीची स्थापना करण्यात आली होती काँग्रेसच्या काळामध्ये. राणे समितीमध्ये नारायण राणे स्वतः होते. आज तेच नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र कशा प्रकारे मराठा आरक्षण आंदोलनामध्ये खोडा घालतायत पाहून वाईट वाटतं. विचार करा, गोष्टी जातीपातीच्या पलीकडच्या असाव्यात, राजकारणाच्या पलीकडच्या असाव्यात, पण हे कशा प्रकारे जाणून बुजून माणसं पुढे केली जातात तुम्हाला कळतंय ह्या गोष्टी? आपल्या पुढे आपलीच माणसं उभी केली जातात, मराठ्यांच्या पुढे मराठे उभे केले जातात. राधाकृष्ण विखे पाटील असतील, तावडे असतील, अशी माणसं पुढे केली जातात. हे पवार असतील, शिंदे असतील, देसाई असतील, केसरकर असतील, ही सारी माणसं. हा शाप आहे, दुहीचा शाप आहे. आणखी एक तुम्हाला प्रसंग सांगतो. ज्या वेळेस विधान भवनाच्या आवारामध्ये नाना पटोले एकनाथ शिंदेंना भेटतात. आता चर्चा नेमकी काय होती हे मला कळत नाहीये, बोलणं तितकं स्पष्ट नाहीये, पण एकनाथ शिंदेच्या तोंडून हा एक डायलॉग येतोय. याचा कुठे अर्थ लागतो हा तुम्ही लावायचा, कारण बोलणं तितकं स्पष्ट नाहीये, पण तो डायलॉग जो आहे ना, तो आजच्या घडीला म्हणजे आजच्या दिवसातला तो डायलॉग आहे. आणि हा डायलॉग मला मराठा आरक्षण आंदोलनाच्या संदर्भातला वाटतो. काय म्हणतात एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदेचं तुम्हाला मी वाक्य सांगतो की
गोष्ट लिमिटच्या बाहेर गेली. एकनाथ शिंदे काय म्हणतात, गोष्ट लिमिटच्या बाहेर गेली की मी कार्यक्रम करतो. हे बोलणं झालं एखाद्या मुख्यमंत्र्याचं? हे बोलणं झालं का की गोष्ट लिमिटच्या बाहेर गेली की मी कार्यक्रम करतो? तुम्ही एकनाथ शिंदेचा हा व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल एकनाथ शिंदे नेमके काय म्हणालेत. आता ह्याला संदर्भ कसला आहे हे स्वतः एकनाथ शिंदेच सांगू शकतात, किंवा तुम्हाला जर जास्त कळत असेल तुम्ही लिहा कमेंटमध्ये हा संदर्भ कसला आहे. पण गोष्ट लिमिटच्या बाहेर नेली, गोष्ट लिमिटच्या बाहेर नेली कुणी? ही गोष्ट लिमिटच्या बाहेर घेऊन जाणारं होतं कोण? या गोष्टीवर देखील बोललं जावं एकनाथ शिंदे. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कशा प्रकारे या विषयात आम्ही जात नाही, पण सध्याच्या घडीला मराठ्यांना खऱ्या अर्थाने फसवण्याचं काम कोण करतंय? छत्रपतींची शपथ घेऊन आपण मराठ्यांना आरक्षण देताय म्हणताय, ते 10% टिकणार आहे का? तशा प्रकारची तजवीज झालेली आहे का? या कुठल्याही गोष्टीवर अजून देखील उत्तरे आलेली नाहीत. मागासवर्गाच्या त्या आयोगाकडे आलेल्या त्या हरकतींचं नेमकं झालं काय? कारण त्या हरकतींवर सुप्रीम कोर्टात प्रश्न विचारला जाणार आणि हा प्रश्न आयोगाला देखील विचारला जाणार. या गोष्टी इतक्या साध्या नाही आहेत. त्या हरकती जवळपास लाखभर हरकती आल्यात. त्या हरकतींकडे दुर्लक्ष करून जर आपण या सगळ्या गोष्टी अशा रेटून नेताय, जणू काही तुम्ही दिल्याचं नाटक करणार, परत काढल्याचं देखील नाटक करणार. कारण माणसं तुमचीच तयार असणार पुढे जाण्यासाठी, याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी. आता तुम्ही मला सांगा, तुमच्या ह्या सगळ्या प्रकाराकडे पाहिल्यानंतर मराठा तुमच्यावर विश्वास ठेवेल का? तुम्ही हा व्हिडिओ पहा ना, टप्प्यात आल्यावर कसे कार्यक्रम करतात म्हणतायत पहा. मराठ्यांच्या विरोधात मराठा उतरवण्याची ही नीती, ही मुघलांची नीती आहे, ही इंग्रजांची नीती आहे. आज भारतीय जनता पक्ष तीच नीती वापरतोय, मराठ्यांच्या विरोधात मराठा उतरवतोय. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, ज्या वेळेस मराठ्यांच्या ह्या नेत्यांकडून काही झालं नाही, नेत्यांचा कुठेही प्रभाव पडला नाही, मराठा नेत्यांचाही प्रभाव पडला नाही. अगदी जबाबदारीने सांगतो, छत्रपती उदयनराजेंचा देखील प्रभाव पडला नाही. कारण मराठ्यांचं हे आंदोलन राजकारण विरहित होतं आणि छत्रपती उदयनराजेंच्या भूमिकेमध्ये देखील कुठेतरी राजकारण होतं. आता तुम्ही विचार करा, ज्या वेळेस छत्रपती उदयनराजेंचा देखील इथे प्रभाव पडत नाहीये, विचार करा सरकारने अगदी योग्य हेरलं. मराठ्यांना आतून सुरुंग लावायचे असतात, आतून. बाहेरचा आक्रमण करता कधीही मराठ्यांना जिंकू शकत नाही, हा देखील आजवरचा इतिहास आहे. आतून सुरुंग कसे लावले बघा. जवळपास 3 ते 4 अशी माणसं उभी केली, 3 ते 4 जाणून बुजून उभी केली. तो अजय बारसकर कोण आहे हा? याचा काय संबंध ह्या सगळ्याशी? स्वतःला महाराज म्हणवतो, हे स्वयंघोषित महाराज अजय बारसकर तिथे जाऊन काय म्हणतात माहितीये? की मला तुकाराम महाराजांनी धाडलंय. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, हा महाराजांचा आदेश आहे, आंदोलन बंद करा. आता अशा परिस्थितीमध्ये विचार करा, मनोज जरांगे पाटलांच्या तोंडून एखादं वाईट वाक्य यावं आणि या वाक्याला धरून, त्या शब्दांना धरून हे आरक्षण आंदोलन कोंडीत पकडावं, असा हा प्रयत्न केला गेला होता आणि हे जाणून बुजून ठरवून केलं गेलं होतं. आता हा बारसकर स्वयंघोषित महाराज हा कुणाचा व्यक्ती आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. याचे सारेच्या सारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल आहेत. असे एक नाही अनेक पकडलेत. आताच काल परवामध्ये आणखी एक पकडला, बाबूराव वाळेकर. हा स्वतः आरक्षण आंदोलनातला जरांगे पाटलांचा सहकारी. आजच्याच प्रेस कॉन्फरन्स मध्ये जरांगे पाटलांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलंय, हे चाळे थांबवा. ही जी माणसं पकडून तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे जे प्रयत्न करतायत ना, हे चाळे थांबवा. याला त्यांनी चाळे हा शब्द दिला. मराठ्यांना आतून कसे सुरुंग लावायचे पहा. कशा प्रकारे विश्वासार्हता कमी झाली पाहिजे. लोकांचा विश्वास कमी झाला की आरक्षण आंदोलन जागेवर ठप्प होईल. पण यावेळेस नाही. आजवर झालं पण यावेळेस नाही. तो बाबूराव वाळेकर असेल, हा निलेश राणेचा माणूस तुम्ही पाहिला असाल. हा बाबूराव वाळेकर, याच्या तुम्ही फेसबुकवर जाऊन पहा, तुम्हाला सगळं काही दिसेल. हा कुणाचा. त्यानंतर गणेश खुणे असतील, अमोल खुणे असतील, राजेंद्र जराट असतील, ही अशी अनेक माणसं फोडायचा प्रयत्न झालेला आहे. आणि ही इतिहासापासूनची चालत आलेली गोष्ट आहे. मराठ्यांना हा दुहीचा शाप आहे. फोडा आणि राज्य करा, हे मराठ्यांमध्ये चांगलंच झालं.
लक्षात घ्या. मी तुम्हाला मनोज जरांगे पाटलांची ती आजची क्लिप दाखवतो. तुम्ही ह्या पत्रकार परिषदा राज्यात घ्यायला लावता, एक जमा करून हे बंद करा, हे अटक करायचे बंद करा. तुम्ही खोटे गुन्हे दाखल केलेत कालच्या याच्यात तेही बंद करा आणि सगळ्या स्वारीचा मागं लागा. त्याच्यात काय करता येईल हे मराठ्यांशी आंदोलकाशी बोलून तोडगा काढा. ही थोड्या दिवस आहे आता सत्ता, पुन्हा मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. तुम्ही शहाणे असताना तर तुमच्या हातातून दिवस गेलेले नाहीत. नाराजी धुवून जाईल, सगळ्या स्वाऱ्यांच्या मागं लागा, लोक अटक करायच्या मागं लागाल आणि माझ्या विरोधात हे एक एक गोळा करून मीडियाच्या माध्यमातून आरोप करायला लागत तर तुम्हाला आणखीन की नाराजीची लाट रोखणार नाही. मग त्यांच्यावर काय बोलायची गरज नाही. आता माणसं काय असतं, ट्रॅपमध्ये गेल्यावर माणूस काय करतो. अरे ते ज्याचा ज्याचा संविधानिक अधिकार आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेस हे असले कुठं चाळे काढीत असतात का समाजाच्या मध्ये फूट पाडायला, समाजात मिळायला लागलं तर विष घालायला, आणि ते बी मराठ्यांच्याच पोरांना. जाऊ द्या, मला काय बोलायचं नाही त्यांच्यावरती. त्यांचं चालू द्या, त्यांचं चालू द्या. आमचं फक्त यांना सांगणं आहे, तुम्ही हे डावं बंद करा. हे पोरं जमा करणं, यांना बोलायला लावणं. फडणवीस साहेब आणखीन तरी थांबवा. हो, तुम्ही आणखीन तरी शहाणे व्हा, थांबवा हे सगळं. तुम्ही एक एक माणूस जो धरून नेताय आणि त्याच्याकडून मीडियाच्या माध्यमातून बोलून घेताय, एवढं व्यासपीठ उभं व्हायला आम्हाला 19 वर्षे गेले. एका मिनिटात यांना एवढा उपलब्ध करून द्यायला लागलात तुम्ही चॅनलचे व्यासपीठ. सोपी गोष्ट नाही. तुम्ही आणखीन तरी शहाणे व्हा. आणखीन बी वेळ गेलेली नाही. जरी पोलिसाच्या हाताने थांबवलं असलं तरी तुमच्या डोक्यातला गैरसमज तुम्ही काढा. तुम्ही आणखीन तरी या लोकांचा वापर करू नका. याला धरून आण, त्याला मीडियात घ्यायला लाव, त्याला धरून आण, मीडियात बोलायला लाव. याने तुमचं राजकीय करिअर घडणार नाही. मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर पुन्हा घेऊ नका. मी माझा तर 5 वाजता निर्णय घेणारच आहे आता. आमरण उपोषण. ज्या क्लिपमध्ये त्यांनी स्पष्ट आरोप केलाय की ह्या अशा माणसांना तुम्ही विचार करा बरं, अतिशय योग्य हेरलंय त्यांनी. ह्या अशा माणसांना, ज्या अशा कालपर्वामध्ये फुटलेल्या माणसांना अचानक मीडिया कशी काय मिळते. म्हणजे ते म्हणाले, मी जवळपास 19-20 वर्षापासून आंदोलनामध्ये आहे, आता कुठे जाऊन मीडियाने मला तेवढं फुटेज दिलेलं आहे, तेवढं माझ्या शब्दांना महत्व दिलेलं आहे. ही काल परवामध्ये आलेली माणसं यांच्या समोर अचानक एवढी मीडिया जाऊन कशी काय बसते. अगदी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या मीडियाला तिथे जाऊन कोण बसवतं. या अशा दीड जमिनीच्या माणसांपुढे मीडिया कशी काय जाऊन बसते, यांच्या बाईट घेण्यासाठी मीडिया कशी काय जाऊन बसते. म्हणजे आंदोलन फोडण्याची तयारी कुठपासून चालू आहे पहा. हा बारसकर, याला गल्लीतलं कुत्रं ओळखत नसेल या बारसकराला. त्या बारसकराला आता मीडिया एवढं फुटेज देते. हा कोण, जो बाबूराव वाळेकर, याला आजपर्यंत कधी पाहिला नव्हता. या बाबूराव वाळेकरला मीडिया एवढं महत्व देते. मग कुणाच्या आदेशावर मीडिया एवढं महत्व देते, हा देखील एक संशोधनाचा विषय. अतिशय योग्य हेरलं मनोज जरांगे पाटलांनी. यांना जाणून बुजून मोठं केलं जाणार आहे आणि आपल्या विरोधात आपलीच माणसं उभी करायची, मराठ्यांचं आरक्षण आंदोलन संपवून टाकायचं, हा एकमेव यामागचा उद्देश आहे. उगाच काल त्यांनी चांगले चांगले शब्द नाही वापरले यांच्या विरोधात. मी जातीपातीच्या राजकारणाच्या विरोधात आहे. काल ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांच्या तोंडून बामणी कावा हा शब्द आला, त्या शब्दाला मी कधीही समर्थन करणार नाही. बामणी कावा म्हणजे ब्राह्मणी कावा. ब्राह्मण असो, मराठा असो, ओबीसी असो, आपसात आपला कधीही वाद नव्हता. मराठा कधीही ओबीसीच्या विरोधात नव्हता, मराठा कधीही ब्राह्मणांच्या विरोधात नव्हता. आपलं सारं खेळीमेळीचं वातावरण आहे. बामणी कावा या शब्दाला माझं कधीही समर्थन नव्हतं, त्या शब्दाला माझा कायम विरोधच राहील. पण लक्षात घ्या, ज्या प्रकारच्या हरकती देवेंद्र फडणवीस करतायत ते एक मी वैयक्तिक घेऊन चालेल. त्यांच्या मागे जात जोडणं चुकीचं आहे. जात जोडणं, धर्म जोडणं हे चुकीचं आहे. देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं आरक्षण आंदोलन कसं टिकेल यासाठी प्रयत्न करावा. सगळे सोयऱ्यांच्या मागे लागावं. मनोज जरांगेंनी अगदी स्पष्ट सांगितलं, आमचं सरकार असेल तर आरक्षण टिकेल, आमचं सरकार नसेल तर आरक्षण टिकणार नाही. हे असलं कसलं आरक्षण जे सरकार गेल्यानंतर पडतं, सरकार गेल्यानंतर आरक्षण देखील निघून जातं. म्हणजे अशा प्रकारचं तकलादू आरक्षण द्यायचं काम तुम्ही करता जे पुढच्या सरकारांच्या काळात टिकत नाही. हे लक्षात घ्या. या चाली ओळखा, हे मनसुबे, हे बेत ओळखा. आणि हेच मनोज जरांगे पाटील स्पष्ट शब्दात सांगतायत. इतकंच तुम्हा सर्वांसमोर सांगतो आणि तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, एक मराठा लाख मराठा.